राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलाय। प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे 2000 रुपयांचे अनुदान अनेक शेतकऱ्यांना आता मिळणार नाही। या योजनेतून देशातील पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही मदत 3 टप्प्यात थेट बँक खात्यात जमा केली जाते। योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी लाभार्थी यादी अद्ययावत केली जाते। अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन आढळलेल्या शेतकऱ्यांची नावे थेट लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आली आहेत। 1 फेब्रुवारी 2019 नंतर ज्यांच्या नावावर जमीन झाली असून त्यापूर्वी जमीन नव्हती अशा शेतकऱ्यांची कागदपत्रांची पुन्हा तपासणी सुरू आहे। तपासणीत नियमभंग आढळलेल्या शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत। तसेच एकाच शेतकरी कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असल्याचे आढळल्याने अशा कुटुंबांची नावे ही लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आली आहेत। काही शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये व कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने त्यांची मदत तात्पुरती थांबवण्यात आली असून प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच लाभ मिळणार आहे। दरम्यान 22व्या हप्त्याचे वितरण येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले। अशाच घडामोडी व अपडेट्स महेश्वर आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।